शेवग्याच्या शेंगाची भाजी आपण अशी चटमटीत एकदम हेल्दी अशी बनवणार आहोत. ह्या पद्धतीने आपण छानपैकी अशी भाजी बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी अशी भाजी झालेली आहे. तर आपण चला बनवूया शेवग्याच्या शेंगाची ग्रेव्हीवाली भाजी. नमस्कार, आनंद किचन रेसिपीज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. पातळ भाजी बनवणार आहोत. जास्त पातळी नाही, जास्त घट्ट नाही आहे. अशी हेल्दी अशी मी बनवण्याचा भाजी असा बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे मी साहित्य यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर ही भाजी तुम्ही नक्की पहा आणि करा आणि कशी तुम्हाला वाटली ते मला नक्की कळवा आणि तुमच्या जी प्रतिक्रिया असतील ती मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चला आपण आता रेसिपी तयार करायला चालू करूया. शेंगाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया. सर्वप्रथम मी 15 ते 16 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 ते 1.5 इंचाचं मी अद्रक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 2.5 इंचाचं मी खोबरं घेतलेलं आहे किसून आणि याला रोस्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे सफेद तीळ घेतलेले आहेत, ह्यालाही रोस्ट करून घेतलेलं आहे. हे जास्त 2 ते 3 चिमूटभर असे तीळ घेतलेले आहेत. आणि हे शेंगदाणे 30 ते 40 ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहे, भाजून रोस्ट करून घेतलेले आहेत. हे छोटेसे 2 कांदे मी घेतलेले आहेत बारीक करून आणि याला मी रोस्ट केलेला आहे. छान असं लाल होईपर्यंत रोस्ट केलेला आहे कांदा. मी एक छोटा टॅमॅटो कट करून घेतलेला आहे भाजीसाठी. त्यानंतर हे 3 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि हिरवी मिरची मी फ्राय करून घेतलेली आहे, भाजून घेतलेली आहे. त्यानंतर ही कोथिंबीर मी घेतलेली आहे. 2 ते 3 पिंचमध्ये जेवढी बसेल तेवढी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि हे शेवग्याची शेंग मी सोलून घेतलेली आहे, छानपैकी धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यामध्ये. ही शेंग हे जे तुकडे आहेत मी 2 ते 2.5 इंचाचे तयार केलेले आहेत. ते खाण्यासाठी सोयीस्कर होतात, त्यामुळे हे 2 ते 2.5 इंचाचे तुकडे केलेले आहेत. आणि हे शेंगाच्या वरची जी साल आहे ती ही पूर्णपणे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी काढून घेतलेली आहे. पूर्णही काढलेली नाही आहे, थोडी ठेवलेली आहे, कारण हे जास्त काढल्यामुळं गाळ होण्याची शक्यता राहते, शिजल्यामुळं गाळ होते असे. चला आपण मसाला तयार करायला घेऊया. त्यानंतर हे गरम मसाला मी 2 चम्मच, छोटे चम्मच 2 टाकणार आहे गरम मसाला. चला आपण आता जे ओला मसाला आहे ते तयार करायला घेऊया. चला आपण ओला मसाला तयार करून घेऊ. एक मिक्सरमध्ये भांडं लावलं आहे मी. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी लसूण टाकणार आहे. लसूण ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. लसूण आणि अद्रक जी कट केलेलं आहे ती मी ॲड करणार आहे. त्यानंतर हे सुक्कं खोबरं खिसून मी रोस्ट करून घेतलेलं आहे खोबरं, ते मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर हे जी भाजून घेतलेले जे सफेद तीळ आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर हे शेंगदाणे, रोस्ट केलेले जे शेंगदाणे आहेत ते मी ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर हा जो कांदा आहे, रोस्ट केलेला कांदा आहे, ब्राऊन होईपर्यंत मी रोस्ट केला होता, तोही ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. त्यानंतर ही जी मी 3 हिरव्या मिरच्या जी रोस्ट केलेल्या आहेत त्याही मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर ह्याच्यामधली जी अर्धी कोथिंबीर मी वरून टाकण्यासाठी ठेवत आहे. ही जी अर्धी कोथिंबीर आहे ही कोथिंबीर मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये
थोडीशी हळद, अर्धा चम्मच हळद मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मिक्सीतून काढायला. त्यानंतर 1 टेबलस्पून जिरे मी ह्याच्या सोबत मी ग्राइंड करून घेणार आहे. त्यानंतर हे 1 चम्मच मीठ ही ॲड करणार आहे. आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेणार आहे. तर हे 2 ते 3 वेळा मिक्सीमधून काढणार आहे, बारीक करून काढणार आहे. तर चला करूया बारीक. हा मसाला चांगला बारीक होईपर्यंत मिक्सीमधून काढून घ्या. एकदा पाहून घ्या मसाला का किती बारीक झाला आहे. पाहू शकता अजून मसाला बारीक करून घ्या. थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करा, थोडंसं, जास्त नाही आहे, थोडंसं पाणी ॲड करा म्हणजे बारीक मसाला बारीक होतो. थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आपण. नंतर एकदा हे पूर्ण मिक्सीतून बारीक करून घ्या. जास्त नाही आहे, 2 ते 3 वेळाच मिक्सीमधून फिरवा याला. ठीक आहे, बंद करूया आपण. तुम्ही पाहू शकता छान असा मसाला झालेला आहे. पाहू शकता तुम्ही बारीक झालेला आहे. ते आपण एका चम्मचने एका बाउलमध्ये काढून घेऊ. एका बाउलमध्ये काढून घेऊया. मसाला एकदम असा तयार छान झालेला आहे. भाजी अशी छानच बनणार आहे, एकदम टेस्टी आणि हेल्दी भाजी बनणार आहे. पूर्णपणे मिक्सीच्या भांड्यांमधून ह्याच्यामध्ये काढून घ्या. हे आतमध्ये जी थोडासा मसाला राहिला आहे भांड्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी टाकून ते पाणी तुम्ही भाजीमध्ये ॲड करू शकता. तर हे पाहू शकता तुम्ही मसाला किती असा छान पद्धतीने बारीक झालेला आहे. एकदम मस्त असा बारीक झालेला आहे. तर चला आपण आता रेसिपी तयार करण्यासाठी चालू करूया. आता त्याच्या पाणी सुकलेलं आहे, कढई तापलेली आहे. आपण त्याच्यामध्ये 3 ते 4 छोटे चम्मच ऑइल ॲड करणार आहोत. हे 4 चम्मच मी ऑइल ॲड केलेलं आहे. चम्मच जास्त मोठे नाही आहेत, लहानच आहेत. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम हा मसाला जे मी ओला मसाला बनवला होता सर्व मिक्स करून, तो मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. हा मसाला 2 ते 3 मिनटं तुम्ही चांगला भाजून घ्या. असं छानपैकी भाजून घ्या. 2 ते 3 मिनटं भाजू द्या चांगला मसाला. त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानंही टाका. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आहे, ते ॲड केलेली आहे. मसाला करपणार नाही याची दक्षता घ्या. लो फ्लेमवरती मसाला भाजा, जास्त हाय फ्लेम ठेवू नका.
चला, मसाला आता भाजलेला आहे, जास्त करपेपर्यंत भाजू नका. तर ह्याच्यामध्ये मी कट केलेले टॅमॅटो ॲड करतो आणि त्याला 1 ते 2 मिनटं जरा फ्राय करून घेतो. ह्याच्यामध्ये मी आधी हळद ॲड केली होती, तर ती जिरं ॲड केलं आहे, हळद ॲड केलं आहे, तर मी आता ते ॲड करणार नाही आहे. मी लाल तिखट 1.5 चमचा ॲड करतो आहे, 1 ते 1.5 चमचा. तुम्ही तुमच्या जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲड करा. मी 1.5 चमचा लाल तिखट त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. सर्व व्यवस्थित भाजून घ्या, खाली लागून देऊ नका, जरा लो फ्लेम ठेवा गॅसची. लो फ्लेमवर चांगला मसाला भाजून घ्या. तर ह्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा ॲड करूया. ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत, चांगल्या साफ करून घेतलेल्या आहे मीठ आणि हळदच्या पाण्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया. पूर्ण छानपैकी असं मिक्स करून घेऊ. मसाला खाली नाही लागू नये याची दक्षता घ्या. ह्याला 2 ते 3 मिनिटे थोडं हलवत राहा. ह्याच्यामध्ये आता हे मसाल्याचं मिक्सरमध्ये मसाल्याचं पाणी आहे, ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलं होतं, हे वालं पाणी, ते मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्या. ह्याच्यामध्ये अजून एक मी ग्लास ॲड करणार आहे. हे 2 ते 3 माणसांसाठी रेसिपी आहे. तर ह्याच्यामध्ये 1 ग्लास अजून मी छोटा ग्लास एक पाणी ॲड करून घेतो. अशी हेल्दी पद्धतीने मी रेसिपी बनवलेली आहे. जास्त त्याच्यामध्ये लाल तिखट लाल वगैरे भाजी केलेली नाही मी. ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला आहे मी. लाल तिखट थोडंच टाकलेलं आहे मी, छोटे 1.5 चम्मच टाकलेलं आहे. तर ह्याला आपण 10 ते 15 मिनटं भाजी शिजून द्या. थोडीशी फ्लेम हाय करा आणि ह्या भाजीला 10 ते 15 मिनटं शिजू द्या. भाजी शिजून 5 मिनटं झालेली आहेत. ह्याच्यामध्ये मी हा गरम मसाला छोटे 2 चम्मच ॲड करत आहे. ॲड करून जरा ते मी हलवून घेतो. तर ह्या भाजीला अजून 10 ते 12 मिनटं चांगले शिजू द्या. छान अशी भाजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी छान अशी शिजत आहे, तुम्ही पाहू शकता. त्याला आपण 10 ते 15 मिनिटे चांगली शिजवणार आहे. भाजीचा ग्रीन कलर दिसतोय, तर मी ह्याच्यामध्ये ग्रीन मसाला टाकलेला आहे, हिरवा मसाला तयार करून टाकलेला आहे, त्यामुळं भाजीचा असा हिरवा कलर दिसतोय. लाल तिखट मी थोडंसंच टाकलेलं आहे. ही मी हेल्दी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मसाले सर्व मी पारंपरिक पद्धतीनुसार टाकलेले आहे. छान अशी भाजी शिजत आहे, पाहू शकता तुम्ही. त्याला अजून 10 मिनटं शिजून देऊया भाजीला. अशीच 10 मिनटं शिजून देऊया. छान अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी आपली शिजलेली आहे. 10 ते 15 मिनटे. हेल्दी भाजी आहे, शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी.
शिजायला 10 ते 15 मिनटं लागले होते. अशी छानपैकी बघा कशी शिजलेली आहे. याला आता आपण सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया. भाजी बाउलमध्ये काढून घेत आहे सर्व करण्यासाठी. छान अशी मस्त अशी भाजी शिजलेली आहे. मस्त असा खमंग असा वास येत आहे. छान अशी मस्त अशी भाजी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. ही जर रेसिपी तुम्हाला छान वाटली असेल तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया जी असतील ती मला कमेंटद्वारे मला कळवा. पुढची रेसिपी मी लवकरच घेऊन येईन. जर ही रेसिपी तुम्हाला छान वाटली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर